कडे एक्स्ट्रा कव्हरेज कडे तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय आणि पहिल्या चेंडूवर खातं उघडतोय फलंदाज. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू यायचे. सज्ज होताना फलंदाज सफल झाला. यामध्ये पुलचा फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. व्यक्तिगत 30 धाव पण पूर्ण करेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, खराब पैकी, आणि अशा धावा आपल्याला रोखणं गरजेचं असते जर सामना जिंकायचा असेल तर. दर्पण आपलं खातं उघडतोय 3 धावेनी आणि जर पाहिलं आपण तर मात्र निशिकांत 3 धावेनी खातं उघडतोय आणि दर्पण यांनी पहिल्या चेंडूवर 1 धावेनी खातं उघडलं होतं. गोलंदाज संदीप. याच पात्र क्लास फटका, टिपिकल पॉपलेचा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दणदणीत दमदार चौकार. जागा बनवली आणि या चेंडूला जागा दाखवली सीमा रेषेची या 4 धावेसाठी. यास मात्र हेलिकॉप्टर उडवत होता खऱ्या अर्थाने, पण बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि परत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चोरटी धाव इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. फलंदाज दर्पणच्या बॅटमधून एक सिंगल आणि दर्पण व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि जर पाहिलं आपण 8 या धावसंख्येवर पोहोचतोय, 6 या धावसंख्येवर पोहोचतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र बिनबाद 9. एक चांगली दमदार सुरुवात ओमसे डबा या संघाची. यास पात्र परत इनसाइड आउट फटका पाहतोय आपण. टिपिकल पॉवर प्लेचा अजून एक फटका, एक्स्ट्रा कोण आणि मिड ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलंय. अतिशय चांगला बाउन्सर टाकला आणि या त्या बाउन्सरला मात्र बीट होतोय. तर धावसंख्या थोडंसं मिस्टेक आमचे दोन्ही गुणलेखक सांगतील. धावसंख्या पाहतोय आपण 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय सातत्याने GTC लाईव्हच्या माध्यमातून APL मध्ये अंजूर प्रीमियर लीग 2021. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र सज्ज असेल मारा करण्यासाठी. संकेत एक मोठं ऑलराऊंडर ज्यांनी सकाळस फलंदाजी केली होती आणि इथं मात्र गोलंदाजी करताना कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे, कारण की पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. सज्ज होताना यास पात्र हा फटका पाहतोय आपण. हवेत आहे पण कुठल्या क्षेत्ररक्षक नाही आहे. दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करताना पाहतोय, कारण की आउटपिच थोडीशी धीमी आहे आणि त्याच्यामुळे सहज या आरामात 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 15. अंजूर गावाचा पाहतोय आपण क्रिकेट महोत्सव आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी. APL अंजूर प्रीमियर लीग 2021 हा पहिला दिवस आणि खूप काही छान सामने पाहिले आपण. यावेळेस पाहता सफल होऊन ऑनसेट कडे धमाका करायचं होतं, पण चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही व्यवस्थित. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स लेग बाईचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 16. किमान 50 किंवा 55चा आकडा पार करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाकडे. संकेत नावाचा वादळ या संघाकडे आहे, ज्यांनी दाखवलंय दुसऱ्या सामन्यात. याच पात्र लॉफ करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे.
आणि इशारा काय तो बॅट पंचाचा चेंडू मात्र लंगवन बाउंड्रीच्या बाहेर जाईल, सीमा पार, चौकार. धावसंख्या मात्र चौकारने पुढे सरकते ती. गोलंदाज संकेत राईट द विकेट. श्वास मात्र चांगल्या लेंथचा चेंडू होता, थोडासा सफलून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण वेगाला इथे मात्र बीट होतोय फलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू इथे मात्र टाकले गेले. येणारे 2 चेंडू संकेत यांचे आणि प्रहार करेल का इथे मात्र पाहायच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 13. त्यानंतर मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. यास पात्र लॉफ्टेड फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय, पहिल्या विकेटचं पतन. निशिकांत हा फलंदाज बाद होतोय. मजबूर केलं होतं, लॉंग ऑफ बाउंड्रीकडे जेल देण्यासाठी भाग पाडलं आणि फलंदाज पहिला बाद झाला. धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर अजून स्थिर आहे ती 20-1 बाद. दुसरे षटक प्रगतीपथावर. संकेत पहिल्या ब्रेक थ्रू मिळून देतोय संघाला. पुढचा चेंडू राईट द विकेट. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्हचा प्रयत्न पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑन रिजनकडे चेंडू जातोय, तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली आपण इथं मात्र ओमसेट हवा या संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22. क्रमांक 3 वर अक्षय तरे, एक मजबूत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आणि इथं मात्र सामन्यात संघ जवळपास जर पाहिला आपण अडचणीत आहे आणि ज्या संघाकडे अजित सारखा एक अतिशय नामवंत गोलंदाज असेल, किमान 50चा आकडा जर पार केला तर मात्र एक संघर्ष करण्यासाठी भाग पडू शकतोय. चला वेळ कमी घ्या आपण. वरच्या गटातून जर पाहिलं आपण पाटील भाऊच्या संघाने दमदार प्रदर्शन करून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र पाटील भाऊच्या संघासोबत लढत देईल. तरे 11 संघाची नजर होती जितू तरे यांच्यावर, पण या सामन्यात जितू तरे पहिल्या सामन्याची खेळी साकारली नव्हती, कारण की पहिल्या सामन्यात त्यांनी 11 चेंडूमध्ये 42 धावाची एक विध्वंसक खेळी साकारली होती. अपेक्षा खूप काही होती, आपण ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. पण इथे मात्र कुठला खेळाडू आपल्या संघाची अपेक्षा पूर्ण करतोय हे येणारा वेळ सांगेल. प्रीतम येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी हा षटक खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम एका चेंडू होता, ब्लॉक मध्ये चेंडू टाकला गेलं, थोडासा सफल होऊन ऑनसाइडकडे खेळण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय. चांगली सुरुवात प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाजी करतोय इथे माता गोलंदाज प्रीतम. यावेळेस मात्र अजून एक चांगला अप्रतिम थोडीशी हॅम ऍक्शन जर पहिली आपण भारतीय संघाचा अश्विनची आठवण, पण फिरकीचा मारा अश्विनचा, पण इथं मात्र वेगवान मारा करतोय गोलंदाज प्रीतम. पहिले 2 चेंडू निर्धाव, म्हणजे 4 षटकाच्या खेळामध्ये 2-2 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे संघाला कुठेतरी अडचणीत नेण्यासारखी गोष्ट आहे. अक्षय तरे पलटवार करेल की मात्र अजून एक चांगला चेंडूची हाताळणी करेल तर मात्र गोलंदाज प्रीतम. यावेळेस मात्र मजबूर केलंय खेळण्यासाठी, परिणाम हे होणार होतं. बॅक टू द बॉलर, खूप उंच होता, तोपर्यंत वेळ होती आणि स्वतः झेल टिपतोय अजून एक फलंदाज परतीचा प्रवास करताना.
ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते तिथं असं वाटलं होतं की मजबूर करेल मोठा फटका खेळण्यासाठी आणि मजबूर झाला अक्षय. शेवटी मात्र आपल्याच फॉलोथ्रू मध्ये एक चांगलं झेल टिपल्या गेलं प्रीतमच्या माध्यमातून. मोनिश नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला इथं मात्र पाहतोय आपण याच पात्र अजून एक उंच असा फटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बॅक टू द बॅक. दुसरा विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज प्रीतम. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली प्रीतमच्या माध्यमातून. ढाबा संघ बॅकफुटला जाताना पाहतोय आपण. प्रयत्न करताना दिसत नाहीये. जर विजय साकारे असेल, आपल्याला सफल जर व्हायचं असेल तर प्रयत्न केलेच पाहिजे आयुष्यामध्ये. पण काय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण प्रीतमच्या माध्यमातून. पहिल्या 4 चेंडूचा जर विचार केला, पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 विकेट. हॅट्रिक वर येतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय इथं मात्र प्रीतम. यावेळेस पात्र स्ट्रेट ड्रेचा फटका पाहतोय आपण. चांगला शॉट पाहायला मिळाला पण प्लेसमेंट ठीक नव्हती आणि अतिशय वेगात या 2 रन क्षेत्र मात्र कंप्लीट करतोय. तब्बल 5व्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय प्रीतम. लाजवाब गोलंदाजी आणि बऱ्याच वेळेनंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 24-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाजूक स्थिती ओमसाई डाबा या संघाची. ज्या प्रकारे एमएम सोट या संघाच्या अगेन्स्ट इथे मात्र फलंदाजी करताना पहिली आज षटकामध्ये असं वाटलं होतं की एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करतोय. संकेतिक विकेट मिळून देतो. त्यानंतर मात्र प्रीतम धारदार गोलंदाजी करताना पाहतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. आक्रमण इथं मात्र करावं लागेल. याच पात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. पहिला खराब चेंडू इथं मात्र हाताळतोय गोलंदाज प्रीतम. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 25. अंतिम चेंडू असेल. यावेळेस आता प्रश्न विचारला गेला आणि होय सरळ पकडल्या गेलं. मधल्या एसटीवर पॅडवर चेंडू आदळला आणि याचबरोबर अजून एक दे धक्का या षटकामध्ये प्रीतमच्या माध्यमातून ओमसाई धाबा या संघाला. नवीन फलंदाज अजित डाकी खेळपट्टीवर. खूप मोठं अनुभव आहे आणि पहिल्या सामन्यात काय अप्रतिम मारा केला होता गोलंदाजी करताना. इथं मात्र संघ अडचणीत आहे आणि फटकेबाजी कशी करतोय पाहायचं आहे. ओमसाई डावा विपक्ष पाहतोय आपण एमएम सोट या दोन्ही संघादरम्यानची ही लढत आणि जवळपास पहिल्या 3 षटकात जर विचार केला आपण पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण एमएम सोट या संघाचं आहे. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली प्रीतम यांच्या माध्यमातून. 3 धावा आणि तेवढ्याच विकेट प्राप्त केल्या प्रीतम यांनी. 3 विकेट 3 धावा. राम येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी, ज्यांनी पहिल्या सामन्यात सुद्धा अतिशय प्रतिम मारा केला होता. पहिला चेंडू स्टेप आउटचा फटका पाहतोय आपण. हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. तू चल मैं आया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. पाचवा फलंदाज बाद होतोय आणि कुठले फलंदाजाला अजून खेळपट्टीवर ठाम मांडून राहता आला नाही. चांगली फटकेबाजी करता आली नाही. पहिल्या षटकाचा जर अपवाद वगळला आपण त्यानंतर मात्र काय अतिशय छान भेदक मारा पाहायला मिळालं. ओमसाई डाबा संघ पूर्णपणे बॅकफुटवर जाताना पाहतोय आपण. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या खूप कमी धावफलकावर आपण पाहतोय. यास पात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन कडे.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण रोखू शकणार नाही दुसरी पण धाव. या 2 धावींनी संघात धावसंख्या होत पुढे सरकते ती 27. 5 बाद 27. अंतिम षटक प्रगतीपथावर. येणारे 4 चेंडू मध्ये जर विचार केला आपण इथून तर 3 मोठे फटके येणं गरजेचं राहील. 40 चा आकडा पार करावा लागेल. यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेला आणि हो, नाटकीय क्रिकेट पाहतोय आपण. एक फनी मोमेंट पाहायला मिळालं आणि जिथे म्हणतात ना कधी कधी त्याच प्रकारे एका क्षणी असं वाटलं होतं आमचे पंच ज्या प्रकारे इशारा करतो त्यांनी असं वाटलं पंचाला की हा बॅटला चेंडू चाटून गेला म्हणून बॅट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत मात्र एक रनची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 28. खूप मोठं नाव आहे गिरीश यांचं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, पण पंचाच्या भूमिकेमध्ये याच पात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला परत टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी तर मात्र करेल काय. दुरून थ्रो येईपर्यंत मात्र आरामात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय. या 2 धावीने संघात धावसंख्या जेमतेम हळूहळू का होईना आपण वाढताना आपण पाहतोय धावफलकावर. धावसंख्या 30. शेवटचे अजून येणारे 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका 40 आकडा मानसिक दबाव टाकण्यासाठी अशा स्थितीमध्ये एक चांगला आकडा म्हटला जाईल, कारण की ज्या संघाकडे लक्षित मलिंगाव भिवंडी म्हणून ज्याचं नाव आहे अजित डाकी हा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र लॉपटेड फटका का जबरदस्त धमाका. चेंडूला भिरकावतोय लॉंगॉनच्या वरतून षटकार. इथं मात्र ओमसे डाबा संघाचे संघ मालक संतोष कुळीच्या बॅट मधून काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळालं. फ्लिकचा फटका होता, धमाकेदार फटका. अशाच फटक्याची आवश्यकता आहे 40चा आकडा जर पार करायचा असेल इथून मात्र. यावेळेस मात्र दबाव साथ दिसले गोलंदाजावर राम यांच्यावर. स्वेर चेंडू खूपच बाहेर पंचाची दुनिया समांतर रेषेत. आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे धावसंख्या उभी करताना पाहतोय आपण. धावसंख्या 37. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये अजून एका चेंडूचा खेळ बाकी. षटकार की चौकार या चेंडूवर पाहायचंय. यावेळेस पाहता चांगला फटका पाहतोय आपण ऑफ ड्रिपच्या स्वरूपात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू मात्र निघून जाईल का. 3 क्षेत्ररक्षक चेंडूकडे येतोय आणि तोपर्यंत मात्र 30 पण धाव पूर्ण करेल की नाही. पंचाचं बोट आकाशाकडे. 30 धाव घेताना फलंदाज बाद, पण 2 धावा कंप्लीट. 2 धावींनी संघात धावसंख्या धावफलकावर. 1 शॉट. 38 आणि 39 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. का होईना टफ फाईट देण्यासाठी या धावा चांगले आहे धावफलकावर. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे.
रवाना झालेले आहेत. सकाळपासून ढगाळ वातावरण पाहतोय आपण आणि अशा स्थितीमध्ये धावा करणं कठीण असते आणि शेवटचं सत्र असल्यामुळे त्यापेक्षा कठीण असतं. पण इथे मात्र ज्या प्रकारे अंतिम षटकामध्ये काही चेंडूमध्ये चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली, खास संघमालक संतोष कुळ यांच्या बॅटमधून ज्या प्रकारे षटकार निघाला होता आणि तो षटकार इथं मात्र टर्निंग पॉईंट ठरेल काय पाहायचंय, कारण की या संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ विपक्ष पाटील बॉईज या दोन्ही संघादरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना रंगेल. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आम्ही आयोजकाच्या माध्यमातून वारंवार आपल्याला सूचना करतोय की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर प्रीतम आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज कल्पेश. ही जोडी खेळपट्टीवर आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावाचं टार्गेट असेल असं. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. फलंदाजीमध्ये एवढी छान कामगिरी करू शकला नाही, पण आवश्यकता इथे मात्र चांगलं षटक हाताळण्याची. पहिला चेंडू अप्रतिम बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू यष्ट्याचा वेध घेतोय आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू नोंदवतोय. तर क्रमांक 3 वर ऋतिक नवीन फलंदाज आणि काय सुरेख सुरुवात करून देतोय गोलंदाज अक्षय. फलंदाजीमध्ये अपयश, पण त्याची भरपाई गोलंदाजीमध्ये करतोय काय पाहायचंय, कारण की आवश्यकता आहे. इथून मात्र अजून एखादा विकेट जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्राप्त केला आणि 6 धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश मिळवलं तर सामना मात्र रंगत स्थितीकडे जाईल, यात कुठली शंका नाहीये. डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी ऋतिक. फुल टॉस हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. बॅकवर्ड पॉईंट कडे चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय. खातं उघडतोय फलंदाज ऋतिक आपला आणि संघाचं खातं उघडतोय. एक बाद एक अशी नाजूक स्थिती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं आपण दुसऱ्या चेंडूपर्यंत अक्षय सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी राऊंड द विकेट. याच पात्र अफलातून फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमा पार दमदार चौकार. क्लास फटका खेळला पाहिला, पण एवढा चेंडू खराब नव्हता, पण बॅटच्या मधोमध चेंडू येतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला पाठवलंय चौकारनी. कल्पेश आपला खातं उघडतोय. व्यवस्था परत छोट्या बॅकीचा वापर केलाय, पुश केलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरेजकडे. थोडस खराब क्षेत्रक्षण होता, पण बॅकअप चांगलं. फक्त आणि फक्त एक रन्स इथं मात्र कल्पेशच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. संघात धावसंख्या जर पाहिली आपण 1 बाद 6. अजून सामना जिंकण्यासाठी 33 धावेची आवश्यकता असेल. सामना संपला नाहीये, कारण की सामना तर अजित डाकी यांच्या षटकावर अवलंबून राहणार आहे. त्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल अजित. गोलंदाज सज्ज होताना अक्षय. याच पात्र फुल्लेंचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये, बीट होतोय. फलंदाज सुरेख वापशी करताना इथे मात्र गोलंदाज अक्षय. 1 बाद 6 अजून फलकावर धावसंख्या आहे. आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत मी तर म्हणेन की छान गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल या षटकातला.
त्यावेळेस मात्र पाहायचं की लेंथ कुठे, शेवटचा चेंडूची वाट अजून पाहावी लागेल अक्षय याला, कारण की डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंचाचे दोन्ही या समांतरशीत वाईटचा इशारा होतोय आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 1 बाद 7 39 धावाचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून फटकेबाजी करताना पाहतोय आपण. याच पात्र लॉफ केलंय चेंडूला, पण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या प्रकारे मारा, परतीचा प्रवास करावा लागेल. तर क्रमांक 4 वर संकेत मनेरा फलंदाज जातोय, पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये अक्षय यांनी गोलंदाजी केली. 39 धावा रोखायच्या त्यांनी पॉवरप्ले षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय, म्हणजे संघाला जवळपास वापशी करून देतोय पहिल्या षटकामध्ये अक्षय. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण वाढतोय, कारण की येणारे 18 चेंडू आणि त्यामध्ये सामना जिंकण्यासाठी अजून इथून 32 धावाची आवश्यकता असेल. जवळपास 11 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र पाहतोय आपण MM सोट या संघाला, पण संकेत यांच्यावर खूप काही अवलंबून असेल या सामन्याचं. समोर गोलंदाज अजित. स्ट्राईकवर कल्पेश, ज्याच्या बॅटमधून अतिशय छान एक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं होतं. संकेत स्ट्राईकला आहे आणि त्याच्यात जोड खूप काही चांगले फटके आहेत आणि कशा प्रकारे फटकेबाजी करतोय पाहायचं आहे. या स्पर्धा चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केलंय ऑन ड्राईव्ह, ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचे इथं मात्र सोनं केलंय, कारण की अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण. या 2 धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरते ती 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. सामना एक रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय. इथून मात्र दो जिता वही सिकंदर, कोण सिकंदर बनेल हे येणारे काही चेंडू सांगेल, म्हणजे या 30 षटकापर्यंत क्लिअर होईल की सामना कुठल्या संघाकडे झुकला जाईल. अजित राईट ऑफ द विकेट. यास पात्र छोट्या बॅटचा वापर केलाय, चेंडूला पुश केलाय मिड ऑफला आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच रन प्राप्त करेल फलंदाज. या एका धावेने संघात धावसंख्या द्विरंकित प्रवेश करते ती 39 धावाचं टार्गेट स्वीकारताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 10 अजून 29 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाही मित्रांनो, पिक्चर अभि बाकी आहे. इथून मात्र कोण जिंकेल कोण हारेल आणि कुठला संघ सेमीमध्ये प्रवेश करेल खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण अजित राईट ऑफ द विकेट. चांगला चेंडू मजबूर केलाय बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी. अतिशय अप्रतिम चेंडूची हाताळणी इथं मात्र पाहायला मिळाली. अपील केलं होतं विकेट किपरनी की हा बाद आहे काय, पण तिथं मात्र स्कॉटलेग पंच सांगतायत की चेंडू बॅटला लागून पहिले कुठे टप्पा घेतला त्यानंतर अजितच्या हातात जाऊन विसावलाय. अजित डाकी फायटर क्रिकेट म्हणजे ज्याची ओळख आहे अंजुर संघाच्या माध्यमातून सातत्याने त्यांना पाहिलं आपण, पण इथं मात्र अप्रतिम भेदक मारा करताना पाहतोय. अजून एक चांगला चेंडू बॅक टू द बॉलर आपल्या फाऊतमध्ये चांगला क्षेत्ररक्षण, निशाणा ठिकाणावर लागत नाहीये. लागला असता तर कवचित पंचाचा बोट आकाशाकडे असता, पण तसं काही घडलं नाही. एक धाव इथं मात्र कंप्लीट करताना पाहिलं. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरते ती 11-2 बाद. लो स्कोरिंगचा सामना आजच्या दिवसातला पहिलाच पाहतोय, पण सामना का एक अतिशय छान रंगतदार स्थितीकडे जाताना प्रत्येक चेंडूवर पाहतोय. यालाच खरा क्रिकेटचा आनंद म्हणताय मित्रांनो. इथून मात्र सामना सहजासहजी MM स्पोर्ट्स संघाकडे जाणार नाही ही मात्र गवाही देतो अजित डाकी हा गोलंदाज. खेळण्यासाठी समोर फलंदाज संकेत, एक जबरदस्त फलंदाज, पण इथं मात्र अतिशय चांगला फटका, चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑनच्या वरतून षटकार.
पहिले 4 चेंडूपर्यंत असं वाटलं होतं की सामना रंगतदार स्थितीकडे जाईल, पण एका फटक्याने सामना पूर्णपणे अजून पाहतोय आपण एमएम सुड्या संघाकडे झुकताना पाहतोय. प्रत्येक चेंडू माग, प्रत्येक धावे माग सामना रंगतदार स्थितीकडे. पण हा षटकार मुकेश श्रीनी मारलाय संकेतच्या बॅटमधून निघणारा पहिला, आणि या डावातला सुद्धा पहिला षटकार मारतोय तो संकेत. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 17. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र बावीस धावेची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू विकेट घेऊन जाईल का या शेवटच्या चेंडूवर अजित. चांगला चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. कव्हर रिजनकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल प्राप्त करेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलक इथं मात्र 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 18. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून 21 धावेची आवश्यकता आहे. अजून सामना संपला नाही. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. निश्चित एखादा विकेट अजून जर प्राप्त केला आणि 6च्या आतमध्ये दावा जर खर्च केला तर मात्र सामना जवळपास ओमसाई डाबा संघाकडे झुकला जाईल. पण विसरून चालता येणार नाही. खेळपट्टीवर एक आक्रमण करणारी जोडी आहे कल्पेश आणि संकेत. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, पण लाईन स्वेर पाहायला मिळाली. डाव्याष्टीच्या खूपच बाहेर. पंचाची दोन्ही समांतर रेषेत खराब सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून एक बोनस धावा इथं मात्र धावफलकामध्ये ऍड करताना आमचे गुणलेखक नंदू पाटील आणि संघात धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतोय आपण 19. अजून 20 धावेची आवश्यकता आहे. येणारे चेंडू मात्र शिल्लक आहे ते 12-20 असं समीकरण. याच मात्र टर्न केल्या चेंडूला मनगटी फटका पाहतोय आपण मिड विकेट शॉर्ट रिजन कडे आणि अतिशय दिमाखात या 2 धावा पूर्ण करताना पाहतोय. कधी कधी म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. इथं मात्र युक्तीचा वापर केलाय. शक्ती लावली नाही फटक्या मागे. टर्न केले मिड विकेट रिजन कडे आणि खाली क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक दुरून येतोय तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या होत पुढे सरकते ती 21. 11 चेंडू 17 असं समीकरण. सामना जिंकण्यासाठी इथं मात्र एमएम छोट्या संघाला सेमी मध्ये प्रवेश करण्यासाठी गोलंदाज दीपेश राईट ऑफ द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. शॉर्ट पॉइंट रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल आरामात इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय फलंदाजाला. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकतोय ती 22. इथे मात्र पाहतोय की 30व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. संकेत आणि कल्पेश या जोडीमध्ये पार्टनरशिपला खूप महत्व असते. छोट्या का होईना पण पार्टनरशिप करावे लागते तुम्हाला बॅटिंग करताना. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेलं पण परत सहमत नाहीये. सफल जास्त झाला होता आणि पंच खूप अनुभवी आहेत. अजून एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहतोय आपण 22. अजून 17 धावेची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 17 असं समीकरण. काय दडलंय या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये पाहायचं आहे. इथून मात्र एखादा विकेट ही जोडी फोडावी लागेल ओमसाई डाब्या संघाला सामना जर जिंकायचा असेल. जर सामना एमएम स्पोर्ट्स संघाला जिंकायचा असेल तरी जोडी राहणं गरजेचं आहे. याच मात्र लॉफ्टेड फटका कमाल आणि धमाल. चेंडूला फेकून देतोय लॉंगॉनच्या वरतून षटकार. आणि तब्बल 28. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 11 धावेची आवश्यकता आहे. 11 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडू जर पाहिले आपण तर 8 चेंडू 11. एमएम
स्पोर्ट्स संघासाठी सोपं समीकरण या षटकाराने. काय क्लास फटकेबाजी करतोय कल्पेश आणि संकेत. यावेळेस मात्र षटकार निघाला तो कल्पेशच्या बॅटमधून. फुल टॉस हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. मिडविकेट कडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. परत उशिरा थ्रो पाहायला मिळालं. इथं मात्र पंचाचा निर्णय अंतिम राहील, कारण की आपली ही जी स्पर्धा आहे आपल्या गावाची आहे आणि पंचाचा बोट आकाशाकडे होता. इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आता मात्र जर पाहिली आपण निश्चित धावसंख्या 29. अजून सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. कल्पेशसाठी जोरदार टाळ्या, ज्यांनी एक कठीण स्थितीमध्ये एक अतिशय अप्रतिम फटकेबाजी केली आणि जवळपास असं वाटलं होतं की संघाला विजय मिळून वापस येईल. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. सूर्योधन खेळपट्टीवर जातोय. सूर्याचं अस्तित्व नाही आहे, कारण की आज सकाळपासून पाहिलं नाही, पण हा सूर्य आपल्या संघासाठी किती तळपतोय पाहायचंय. आवश्यकता आहे. सूर्या खेळपट्टीवर आहे आणि स्ट्राईकला असेल. इथून मात्र आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायला लागला. अजून 10. 7 चेंडू 10 असं समीकरण. आणि इथं मात्र सूर्या खेळपट्टीवर आहे. कशा प्रकारे फटकेबाजी करतोय पाहायचंय. एकच नाव सूर्या सध्या खेळपट्टीवर. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस मात्र का जोरदार प्रहार केलंय. लॉंग लेगच्या वरतून षटकार. त्याला आपण जागेवर थांबायचंय. सामना संपला नाही अजून. क्रिकेट रसिकांनी आतमध्ये जायचं नाही. 4 धावेची आवश्यकता आहे. अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. पण इथं मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा झाली होती की सूर्याबाई खेळपट्टीवर गेला. सकाळपासून सूर्य दिसला नाही, पण हा सूर्य आपल्या संघासाठी काय झकास चमकतोय. पहिला चेंडू खेळला. एकच फाईट. हवा टाईट करून टाकली प्रति संघाची. तर आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. चला आपण वेळ कमी घ्या. अंतिम चेंडूवर पूर्णपणे शक्ती त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि लॉंग लेगच्या वरतून चेंडूला दूर पाठवलंय 6 धावेसाठी. तर दर्पण येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. खूप एक मोठं नाव आहे, एक युवा खेळाडू अंजूर गावाचा. चला विनंती, आम्ही वारंवार सूचना करतोय की आपण वेळ कमी घ्या. यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. चला दर्पण, आपण जास्त वेळ घेऊ नका. 4 धावेची आवश्यकता आणि समोर फलंदाज असलेली तर मात्र संकेत सुद्धा एक दमदार खेळाडू आहे. आतापर्यंत क्रमांक 4 वर आला होता. त्याच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार निघाला होता आणि जेव्हा संघाला भागीदारीची आवश्यकता होती तेव्हा एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली कल्पेश आणि संकेतच्या माध्यमातून. संघाला विजयाकडे वाटचाल करून नेण्यासाठी खूप मौल्यवान भागीदारी पाहायला मिळाली. पण इथं मात्र 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये सामना इथं मात्र फिनिश करेल की मात्र दर्पण गोलंदाज सामन्याला कलाटणी देईल. आणि खराब चेंडूला परत लॉंग लेगच्या वरतून पाठवलंय विजय षटकार. आणि गेल्या वर्षी जर पाहिलं आपण तर बेस्ट फलंदाज APL म्हणजे ठरला होता. अजून याच वर्षी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे संकेत. घ्यायचं आपण. पाटील भोई संघाचा कर्णधार या लगेच आलेले आहेत. तर निश्चित MM स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या संघनायकाने यायचं आहे. मी आदरणीय केतन पाटील साहेब यांना